मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ गणाधीश लोकेश वशिष्ठा
अभ्यास मंडळाच्या तर्फे आज आणि उद्या 2 दिवस कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. आज दासनवमी आहे, त्या निमित्ताने कीर्तन आहे. दासबोध पारायण झालेलं आहे पूर्ण. आणि अशा या प्रसंगामध्ये आपण आवर्जून सगळे कीर्तनाला उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सुरुवातीला नमस्कार करतो. कीर्तनासाठी उद्धव चेतन स्वामी महाराजांचा अभंग घेतला आहे. कवी भूषणाचं नाव आपण ऐकलं ते छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी काव्य रचना केली आणि हे पण उत्तरेतलेच कवी आहे, पण यांनी समर्थांचा अनुग्रह घेतला. समर्थांचे शिष्य आहेत उद्धव चेतन स्वामी महाराज आणि त्यांचा हा अभंग आहे आणि त्यांनी दास्य भक्तीचं वर्णन केलेलं आहे. भगवंत अभिमान बाळगतो कुणाचा? दासांचा अभिमानी प्रभू हा दासांचा अभिमान. आणि त्याच्यासाठी काय काय करतो त्याच्यासाठी 2 उदाहरण सुंदर दिलेली आहेत. जननी जनका सोडून गेला नंदाच्या सदन. लक्षात मथुरेचं सगळं वैभव सोडून गोकुळामध्ये भगवंत गेला का? तर त्या गोपींचं प्रेमच एवढं होतं. आवडले बहुत त्या शकरीची गोरे खाय म्हणी प्रभू हा दासांचा अभिमान. सरळ अर्थ आहे. उद्धव चेतन स्वामी जगाचा विसरेना ध्यानी प्रभू हा दासांचा अभिमान. जो भगवंताचा दास होतो त्याच्याबद्दल भगवंत अभिमान बाळगतो. समर्थांचा एक अभंग आहे. रामदास आणि हे वाया जाईल ऐसे न घडेल कदाचित. जे नामाचं भगवंताचा आपण दास्यत्व करतो त्याचं कधीही नुकसान होणार नाही, कधीही वाया जाणार नाही असं समर्थांनी सांगितलंय. आणि त्यांचे जे शिष्य सांगतायत की भगवंत दासांचा अभिमान बाळगतो. आता दास हा शब्द हे दास दास म्हणता दास होण्याची शक्यता आहे. ही वेळ संध्याकाळी त्यांची आहे दासांची. पण दास तो शब्द उलटा केला तर काय? सदा. जो आपलं सर्वस्व दान करतो तो खरा दास. सर्वस्व दान करतो, देतो, त्याला दास म्हणायचं. तसं तुम्ही आम्ही प्रत्येक जण काही ना काहीतरी कर्म करतोच. आपली जरी आडनाव वेगवेगळी असली तरी एक आडनाव पक्का आहे, कर्मपद, दुडायचं, करायचं, मरायचं, करायचं. आपण प्रत्येक जण काही ना काहीतरी हा सृष्टीमध्ये आलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी कर्म हे करतच असतो. शांतपणे बसत नाही. तुम्ही आम्ही कीर्तनाला तर शांतच बसलोय की, पण प्रत्येकाचे काही ना काहीतरी हालचाली चालूच असतात. कीर्तनात बसले बऱ्याच गोष्टी करतात, सांगत नाही. आज कीर्तनामध्ये आज खुर्चीवर बसलात. काही माणसं कधी कधी सतरंजीवर बसायची वेळ सतरंजीचे धागेच काढत बसतात. काही लोक कीर्तनाला बसले नख काढत बसतात. काय काय करतात ते नखावर नख घासत बसतात. इतके उद्योग चालू असतात. कीर्तनात बसले 2 तास. त्या
त्यामुळे आपण नुसतं तरी शांत बसतो, बुवा आम्ही काही करणार नाही, झोपू म्हणाले. आता झोपणं हे पण कर्मच आहे. एका गोष्टीवर झोपलं तरी नंतर कुठल्याचा त्रास होतो, मग त्याचा परिणाम कळतो की नाही त्या कर्माचा. एखादा म्हणाला की मी काही करणार नाही, नुसता शांत बसणार म्हणून. हो, श्वास घेणं हे पण कर्मच आहे. आपण एकसारखे श्वास घेत असतो, ते सुद्धा एक प्रकारचा कर्म आहे. तो एक जण म्हणाला मी ते पण करणार नाही, नाक बंद करेल मरेल म्हणा. हो, मरण पण कर्मच आहे, ते बाकीला करायला. आपण नंतर म्हणतो नाही का, काय नाही धावं आहे त्यांचं कर्म चाललेलं आहे, ते गेले राजवत पण गेले तरी यांचं कर्म सुरूच आहे. धावं पारावं चालू कर्म चालूच आहे, वर्ष झालं आहेच. म्हणजे मनुष्य जिवंत किंवा जीव कुठलाही जिवंत असताना कर्म करतो, गेल्यानंतर सुद्धा कर्म चालूच असतं. आपण म्हणून काय काय आपण म्हणतो पण जाऊन की त्यांच्या कर्माची फळं आम्हाला भोगायला लागतात, म्हणजे ती कर्माची पुन्हा चालूच आहे. कर्म म्हणून कर्म कुणालाही सुटलेलं नाहीये. अगदी राष्ट्रपती जरी झाले तरी त्यांना तुझं कोणाचं तरी ऐकावं लागतं, घरात पत्नीचं ऐकावं लागतं ना. हो, मोलकरीचं ऐकावं लागतं घरात मोठ्या मालकिणीला, का ती कामावरती वेळेवरती नाही आली तर तिथं गडबड असते. म्हणून दास आपण कुणाचं तरी काय धरतो, आपण कुणाचं तरी आयुष्यामध्ये दास्यत्व पत्करतो. ऑफिसमध्ये दास्यत्व पत्करलेलंच नोकरीच्या निमित्ताने. ऑफिसमध्ये गेल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणायचं असतं, वास्तविक म्हणत असतं गुड मॉर्निंग सर. पण ते कर्म आपण आयुष्यभर करतो. सांगायचा मुद्दा असा आहे, दास होणं म्हणजे काय काय करायचं. दास्यत्व बदलतो पत्करायचं म्हणजे काय करायचं. मारुतीचं दास्यत्व पत्करायचं. मग किती वेळा आरती करायची दिवसातून, किती वेळा हार घालायचे, किती वेळा प्रदक्षिणा घालायच्या, दर शनिवारी रुईचे हार घालायचे, काय करायचं, किती वर्ष करायचं, किती वेळा करायचं. तर दास्यत्वाची व्याख्या फार सुंदर पद्मपुराणामध्ये श्लोक आलाय, त्याचा आधार घेऊन आपण बोलूया. व्यासांनीच लिहिलेले पद्मपुराणामधला श्लोक आहे. दास्यत्वाची व्याख्या सांगताना ते असं म्हणतात, देहे नवान्यापि चेतसावा करोति यत्कर्म नरस्वभावा समर्पयेत् श्रीहरेः शेषम् अव्याजतासाखिलदास्य भक्ति जय जय रघुवीर समर्थ. दास्यत्वाची काय व्याख्या केली त्यांनी, देहे नवान्यापि चेतसावा करोति यत्कर्म नरस्वभावा. तुमच्या माझ्या हातून कळत नकळत अनेक कर्म होत असतात. कुठल्या प्रकारची कर्म करतो आपण, काया वाचा आणि मनाने, तीन प्रकारची कर्म करतो आपण. देहाने कर्म करतो, वाचेने कर्म करतो आणि त्याही पेक्षा मनाने सातत्याने कर्म सुरूच असतात. आता तुम्ही ते कीर्तन ऐकताय असं मी समजतो, ऐकताय तुम्ही सगळे, पण तुमच्या मनामध्ये वेगळं काही कर्म चालू असेल तर मला काय कळायचं. म्हणून देहानं होणाऱ्या कर्माचं फळ देहाला मिळतं, वाचेने केलेल्या कर्माचं फळ वाचिक कर्म ते वाचायला मिळतं, आणि मनानं केलेल्या कर्माचं फळ सुद्धा मिळतं. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक कर्माचं फळ हे सांगितलेलं आहे. म्हणून काया वाचा मनानं केलेलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करणं याला खरं दास्य भक्ती असं. प्रत्येक कर्म. कधी कधी काय होतं, मनामध्ये वेगळंच चाललेलं असतं आणि देहाने वेगळंच चालू असतं. त्याचा काही परिणाम होत नाही, म्हणजे त्याचं अध्यात्माच्या दृष्टीने त्याचं फल काय मिळत नाही. माणसं प्रदक्षिणा घालत असतात पण मनात वेगळंच चालू असतं, तर कसं काय ती प्रदक्षिणा पूर्ण होणार. कीर्तन ऐकणं हे पण एक कर्मच आहे, पण ते वेगळंच मनामध्ये चालू असेल तर कीर्तन ऐकणंही होणार नाही. म्हणून काया वाचा मनानं केलेलं प्रत्येक कर्म हे भगवंताला पण बुद्धीनं केलं पाहिजे. लक्षात घ्या. कुठलं कर्म चांगलं आहे, कुठलं कर्म वाईट आहे हे आपण नाही ठरवू शकत. आपल्या बुद्धीने आपण नाही ठरवू शकत की कुठलं कर्म आपण करतो ते खरंच चांगलं आहे. आपल्या सद्गुरूंना ते आवडते का. एक दृष्टांत कीर्तन घाटातलाच आहे. एकदा एक साधू एका खेडेगावामध्ये झाडाखाली बसले होते पहाटेच्या वेळेला. कधी रात्री प्रवास करून आले होते.
अनवाणी चालत आलेले होते, झाडाखाली बसले होते, वडाच्या झाडाखाली बसले होते गावाच्या बाहेर पडून. आणि त्याला शांत ते काय म्हणतात त्याला ध्यान अवस्थेमध्ये बसले होते, ध्यानात बसले होते. पहाटेची वेळ आहे. एक गावातला कोणीतरी गवळी म्हणतात दूध घेऊन गावात दूध तूप दही काही घेऊन गावात बाहेर शहरामध्ये विकायला चालला होता. पाय वाटे ना त्यांनी त्याला पाहिलं. त्यांनी पाहिल्याने त्याला वाईट वाटलं. त्याला कोणीतरी महाराज आलेले दिसतात गावात, एवढे लांबून आले दिसतात, दमलेले दिसतात, हात पण मारले, पण त्यांनी काही हाल केले कारण ते ध्यानामध्ये होते, देहावरती नव्हते. तरी 2-3दा हात मारून पाहिले पण ते उठले नाही. म्हटलं तर त्याला आपले फार दमलेले दिसत आहेत आणि आपल्याकडून काहीतरी सेवा त्यांची घडली पाहिजे असं त्याला वाटलं. पण तो 2 मिनिटं तिथं थांबला. पण त्याच्याकडे साजूक तूप होतं बरडीमध्ये विकार नेण्यासाठी आणलेलं. ते घेतो आणि मला यांच्या पायाला मॉलिश करून चालून आले दिसत आहेत, अनवाणी दिसत आहेत, त्यांच्या पायाला मॉलिश करू तेवढीच आपली सेवा होईल म्हणून तो तिथे वरती कठडावर चढला. आणि त्यांनी पाय असे लावत ठेवलेले होते, ध्यानात होते. त्यांनी हात करून पाहिले पण ते उठले नाही. त्यांना वाटतं की झोप लागली असेल ना कदाचित, म्हणून ते तूप घेतो साजूक तूप आणि ते त्याच्या पायाला मॉलिश करतो. गडबड अशी झाली ते तो निघून गेला नमस्कार करून. थोड्या वेळाला आजूबाजूला त्या मुंग्यांचं वारूळ असतं, त्या तुपाच्या वासानं आजूबाजूच्या लाल लाल मुंग्या त्या बाहेर आल्या आणि त्या साधू महाराजांच्या पायावरती चढायला सुरुवात आणि त्याचा आवाज सगळ्यांना सुरुवात केली त्यांनी. थोड्या वेळाने त्या रस्त्याने एक समाज कंटक म्हणा किंवा समाज सुधारक म्हणा नदीच्या वाटेत ते चालले होते. त्यांना हे देव धर्म वगैरे याच्यात काही इंटरेस्ट नव्हतं. त्यांना वाटलं साधू लोकांनी सगळं देश बुडवलेला आहे असाच त्याचा भाव. त्यांनी लांबूनच पाहिले काय इकडे कशाला आले महाराज वगैरे लांबून विचारलं पण तेही त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही. त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी काय केलं, बाजूला ऊसाचं शेत होतं, त्यातले शेतातले 2-3 ऊस काढले. तो ऊस खातच आला आणि रागानं ते चोरट्या त्यांच्या समोर खात बसलेला आणि ते ऊस खाऊन त्याच्या चोरट्या असतात ना तर त्यांच्या अंगावर फेकून मारला. त्या साधू महाराजांनी त्याचंही काही नाही, ते ध्यानात होते, त्याला काहीच देहावरतीच नव्हते. परिणाम असा झाला त्या ऊसाच्या चोरट्या पायाच्या बाजूला इकडे तिकडे पडल्यामुळे पायावरती ज्या तुपामुळे लाल मुंग्या चढल्या होत्या त्या खाली उतरल्या आणि त्या ऊसाच्या चोरट्याला मारल्या. तुपापेक्षा ऊस जास्त गोड असतो. आता मला एक सांगा, याच्यात त्या गवळ्यानं केलेलं कर्म चांगलं होतं की यांनी केलेलं कर्म चांगलं होतं? गवळ्यांनी जे काही कर्म केलं होतं त्याच्याने काय झालं होतं, मुंग्या पायाला लागल्या होत्या. आणि यांनी जे काही कर्म केलं होतं त्याचा परिणाम असा झाला होता की त्याचा तो काळ कमी झाला असेल. मग याचं चांगलं कुठलं? म्हणून आपण आपल्या बुद्धीने नाही ठरवू शकत की आपण करतो ते प्रत्येक कर्म चांगलंच आहे आणि वाईट आहे. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताला पण बुद्धीनं जर केलं तरच ते चांगलं होईल. मग त्याचं काय म्हणतात, त्याचं स्वामित्व आपल्याकडे राहत नाही. भगवंतासाठी आम्ही करतोय कुठलीही गोष्ट असेल, साधा स्वयंपाक करताना सुद्धा भगवंताला रोज प्रसाद नैवेद्य समर्पण करायची आपल्याकडे पद्धत आहे. याचं कारणच काय की कसाही असेल तर भगवंतासाठी नैवेद्य केलेलं तो गोड म्हणून घ्यायचा. म्हणून प्रत्येक कर्म भगवंता, म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात स्वकर्म कुसुमांची करुणी माला. प्रत्येक कर्म चांगलंच कर्माची माळ भगवंताला व्हायची असते. म्हणून कर्म चांगलं आहे वाईट आहे याचा विचार न करता प्रत्येक कर्म भगवंताच्या दृष्टीने कसं होईल असा जो भक्त प्रयत्न करतो तो खरा दास आहे, लक्षात घ्या. आणि असा दासाचा अभिमान भगवंत बाळगत असतो. आजचं उदाहरण दिलेलं आहे, आवडीने बहुत्या शबरीची गोरे खायवली प्रभुहा दासांचा अभिमान. आपल्याला चरित्र माहिती आहे, रामायणामध्ये आपण ऐकलेलं आहे. त्या शबरीचं चरित्र आहे, लहानपणापासूनच आपल्या गावामध्ये बकरे कोंबड्या वगैरे सगळं बांधलेलं पाहिलं. वडिलांना विचारलं, भिल्लीच्या जमातीमध्ये जन्माला आली होती. वडिलांना विचारलं ही प्राणी एवढे कशाला आणून बांधले लग्नामध्ये? ते म्हणजे मुली तुझं लग्न आहे ना, आपण नाही त्या लोकांच्या लग्नात जातो, येणाऱ्या पाहुण्यांना स्वयंपाक नको का खायला म्हणून मी सगळे प्राणी बांधले. तिला इतकं वाईट वाटलं, तिने ते घर सोडलं. 8-9-10 वर्षाचं वय हो आणि मातंग ऋषींच्या आश्रमात जाऊन राहिलं.
आपल्या एकटीच्या आनंदासाठी, आपल्या एकटीच्या लग्नासाठी एवढ्या जर प्राण्यांची हत्या करत असेल तर ते मला नको म्हणून ती घर सोडून तिथे गेली. जंगलातून मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागली. आश्रमामध्ये जमेल तशी सेवा करत होती. काही वर्षांनी तिथे ऋषी जे होते, मातंग ऋषी ते तिथून निघाले, दुसरीकडे निघाले ज्ञानासाठी. त्यांनी तिला आशीर्वाद दिला की प्रभू रामराय तुझं दर्शन घ्यायला येईल. त्यावेळेला प्रभू रामरायांचा जन्मही झालेला, पण त्यांच्या आशीर्वादाचे देऊन घेऊ. पण तिने असं नाही विचारलं, ती शिकलेली नसल्यामुळे कदाचित तिने विचारलं नसेल की कधी येणार आहे, तारीख वार वर्ष काही विचारलं. फक्त प्रभू रामराय तुला दर्शन द्यायला येईल एवढंच सांगितलं. आणि त्याच्यावरती गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून ती सेवा करत राहिली. किती वर्ष सेवा केली? 1-2 वर्ष नव्हे, 10 वर्ष नव्हे, 5 वर्ष नव्हे, 50 वर्ष नव्हे, वयाची 90 पार झाली तरी ती फक्त वाटत पाहण्याचं काम करू, बाकी काही नाही. रोज आश्रम राहण्याचा, फुलं आणून ठेवायची, रोज फळं आणायला लागायची. आता ज्या दिवशी प्रभू रामराय आले त्या दिवशी तुम्ही पोरं आणली, एवढा फरक. वेगवेगळी जंगलातली फळं आणून ठेवायची, कधी येतील माहित नाही. आणि मग आश्रमात कधी रे श्री आश्रमात या, कधी रे श्री राम रघुनंदना, राम रघुनंदना, राम रघुनंदना. आपण यथाशक्ती यथामध्ये आपण उपासना करतो, आपल्या सद्गुरून दिलेला मंत्र आपण जपतो, रोज जमेल तशी पूजा करतो, भगवंताची कृपा व्हावी अशी इच्छा प्रकट करत असतो. रोज शबरीने जे साधन आयुष्यभर केलं तेच साधन आपणही करायचं. आपलंही साधन फक्त वाट पाहायचंच आहे, कधी भगवंत येईल, कधी आपल्यावरती कृपा करेल माहित नाही. आणि दासाचं हे कर्तव्य आहे, आपण जर स्वतःला भगवंताचे दास म्हणत असू तर शबरींचं चरित्र ऐकलं पाहिजे. तिने बाकी कुठलंही साधन केलं नाही. आश्रमात भगवंत कधी येणार आहे त्याच्यावर वाट पाहायला लागली. 1-2 वर्ष नव्हे, वयाची 90 पार झाली आणि मग प्रभू रामराय त्या ठिकाणी आले आणि त्याला उपदेश केला. नवविधा भक्तीचं सार त्यांना सांगितलं. पण एक लक्षात घ्या, प्रभू रामरायांचं दर्शन झालं आणि शबरींच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस. स्वतःचा देह अग्नीमध्ये विलीन करून राम रघुनंदना, पतित पावना श्री रघुनाथ, पतित पावना पुरे प्रणाम
जय जय रघुवीर समर्थ. म्हणून दास्य भक्ती समर्थांनी सुद्धा प्रभू रामायणाचं दास्यत्व पत्करलेलं. म्हणून रामदास अनेक शिष्यांच्या जोड्या झालेल्या आहेत, गुरु शिष्यांनी. आणि अशा दास्याचा तो अभिमान बाळगतो भगवंत. यांच्या हातूनच मोठी मोठी कार्य भगवंत करून घेत असतो लक्षात. पण तसं भगवंताची जर कृपा होत नसेल तर प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे लक्षात. दास्य भक्ती आपण जे करतो त्याच्यात प्रॉब्लेम आहे. दूध नासू नये म्हणून भांड स्वच्छ असावं लागतं. तसं आपण जर भगवंताचे शिष्य म्हणत असू, भगवंताचे दास्यत्व पत्करत असू, तर आपल्या दास्यत्वामध्ये सुद्धा काही खोट असता कामा नये लक्षात घ्या. म्हणून दास्यत्व कसं पाहिजे, सर्वस्व देणारा. माणसं सगळं देतात हो, सगळं देतात पण स्व देत नाही. सगळं द्यायला तयार असतात पण आपला स्वत्व म्हणतात ते देत नाही. म्हणून दास्यत्व घडत नाही. म्हणून दासाची व्याख्या करताना सदा सर्वस्व देणारा असा तो दास. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, जननी जनका सोडून गेला नंदाच्या सदनी. मथुरेचे एवढं मोठं वैभव होतो, सगळं राज्य मिळालंच असतं, भगवंतच होते ते, त्यांनी काही केलं असतं. जे 10व्या वर्षी येऊन केलं ते पहिल्या दिवसापासून पण केलं आणि त्यांनी त्यांचा प्रभाव दाखवत होता पहिल्या दिवशी. पण तरी सुद्धा ते गोकुळामध्ये का 10 वर्ष राहिले तिथे? कारण गोपींचं इतकं प्रेम भगवंतावरती कोणीच केलं नाही. आज नारद भक्ती सूत्र म्हणून जो अभ्यासक्रमाचा विषय आहे तत्वज्ञानाचा, 84 भक्ती सूत्र सांगितलेली आहे. सूत्र याचा अर्थ ते जे काही सूत्र मांडत असताना कुठलंही उदाहरण द्यायचं नसतं. असं त्याला उदाहरण असं देऊन काही सांगता येत नाही. सूत्र म्हणजे सूत्र. पण नारदांनी सुद्धा ही 84 भक्ती सूत्र सांगताना फक्त एकच उदाहरण दिलंय, ते म्हणजे गोपींचं. अथा वैदगोपिकांना असं म्हटलेलं आहे. भक्ती कशी करायची तर त्या गोपींनी जशी केली तशी. आणि म्हणून विश्वाचा चालक पालक असणारा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान गोपाळ कृष्ण त्या गोकुळामध्ये नांदण्यासाठी आला, राहण्यासाठी आला. तुकारामाने याचं वर्णन केलेलं आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. नकळे कानो वाचे
त्यासी गोपी कळिये घेती. विश्वव्यापक कमलापती त्याला गोपी कडेवरती घ्यायचा. म्हणजे किती अभिमान बाळगायला पाहिजे. विश्वव्यापक कमलापती त्यासी गोपी कळिये घेती. नमन केवळ दोघांची उदाहरण दिलेली आहे. म्हणून भगवंत अशा दासांचा अभिमान बाळगतो. म्हणून आपण केलेलं कर्म चांगलं आहे वाईट आहे याचा विचार न करता प्रत्येक कर्म आपण जे करतो कुठलाही असेल ते भगवंताला बुद्धीनं केलं तर त्याला तुम्ही दास्य भक्ती असं म्हणतात. म्हणून असाच आशय मनामध्ये घेऊन आजच्या निरूपणामध्ये उद्धव चिंतन स्वामी महाराज आपल्याला सांगतायत की अशी दासत्वाची भक्ती सर्वस्व दान करण्याची वृत्ती जर आपल्याकडे असेल तर आपणही भगवंताचे नक्की दास आहोत असं मानायला हरकत नाही. म्हणून मूळ अभंगामध्ये उद्धव चिंतन स्वामी महाराज म्हणतात दासाचा अभिमानी प्रभु दासाचा अभिमानी प्रभु दासाचा मध्यंतरामध्ये
आज दास मुनी आहे समर्थांचीच आठवण करूया गजरातून. रामदास तू माझे आई मला ठाव जावा पायी. रामदास तू माझे आई मला ठाव जावा पायी. रामदास तू माझे आई रामदास तू माझे आई मला ठाव जावा पायी.
कार्य फार महत्वाचं आहे आणि म्हणून हा समाज आज टिकून आहे, लक्षात घ्या. पण समर्थ रामदास स्वामींचं सुद्धा कार्य लोकाभिमुख होत. कारण प्रबळ यवन झाले होते महाराष्ट्रात, प्रबळ यवन झाले होते या महाराष्ट्रात. आक्रंदक होता धर्म ऐसा वेळी कल्याणी इहाची केवळ सांगू. जय जय होई समर्थ तुमली हो सर्वत्र. जय जय होई समर्थ, जय जय होई समर्थ, जय जय होई समर्थ. समर्थांच्या काळामध्ये 5 शाळांचं आक्रमण आपल्या भारतावर होते. आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही, निजामशाही वगैरे. ही जी सगळी आताची बाद झालेली नावं आहेत ना, औरंगाबाद, हैदराबाद, दौलताबाद, उस्मानाबाद, ही त्या आक्रमणामुळे झालेली आहे. लक्षात घ्या. सध्या बदलतात नाव. अहमदनगरचा आता अहिल्यापुरी संभाजीनगर झालेला आहे. अशी नावं बदलायची वेळ आलेली आहे. कारण इतके वर्ष स्वातंत्र्य मिळून सुद्धा नावं तीच राहिलेली. इतकं आक्रमण भारतावरती, या महाराष्ट्रावरती जास्त झालं आणि अशा या 5 शाळांचं आक्रमण असताना 1608 मध्ये जांबुवती नगरीमध्ये म्हणजे जाम मध्ये नारायणाचा म्हणजे समर्थांचा जन्म झाला. राणूबाई आणि सूर्याजीपंत यांच्यामध्ये वयाची 10-12 वर्ष आईच्या प्रेमळ सहवासामध्ये घालून आईचा आग्रह होता म्हणून लग्नाच्या बोळ्यावरती उभे राहिले. पण ते एकटेच आहेत की त्यांनी शुभमंगल सावधान हे शब्द ऐकले आणि लग्नाच्या बोळ्यावरून पळून गेले. अशी कथा आपल्याला माहिती. मध्ये एक जण परवा पण एक जण पळून गेले, पण ते बायकोला घेऊन पळाले. फक्त तेच होते. आणि शुभ आणि मंगल सावधान गुरुजी म्हणतात ना, प्रत्येकाच्या लग्नात म्हणतात शुभ मंगल सावधान. समर्थाने फक्त एकट्याने विचार केला. आमचे बुवा नेहमी गमतीने सांगतात, शुभ आहे, मंगल आहे, मग सावधान कशाला पाहिजे. म्हणजे सावधान कुठे लिहिलेलं असतं? 8000 वोल्ट MSCBच्या बोर्डवर दिलेलं असतं. हात लावला तर तुमचं असं होईल, तो नाडं आणि कवटी. म्हणून सावधान. समर्थांनी विचार उलटा केला. ते म्हणाले, आता जर मी इथे सावधान झालो तर पुढे माझं शुभ आणि मंगल होईल. म्हणून ते तिथून पळाले. पण त्या 12 वर्षामध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रभू रामरायांची परिपूर्ण कृपा मिळवली, अनुग्रह घेतला आणि नाशिकला टाकली जवळ येऊन पुढे 12 वर्ष तपश्चर्या केली. गायत्रीचं पुरस्मरण केलं. 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केला. वयाच्या अवघ्या 22-24 वर्षी प्रत्यक्ष प्रभू रामरायांची परिपूर्ण कृपा संपादन केली आणि रामांच्या आज्ञेनं जगत कल्याणासाठी भारतभर फिरताय. पूर्ण देशाटन करून आले. 1-2 नव्हे, 1200-1100 पेक्षा जास्त मारुतीची मंदिरं आणि मठ स्थापन केली. मारुतीचं मंदिर असायचं, आताही लावतो आपण, पण समर्थांच्या काळात मारुतीचं मंदिर म्हणजे अर्ध मारुतीचं मंदिर असायचं गाभारा आणि अर्धी तालीम असायची. हार, फुलं, ते रुईचे पानं वगैरे सगळी घाला म्हणाले मारुतीला, पण सकाळच्या वेळेतून व्यायाम पण करा. कारण ज्याची आपण भक्ती करतो त्याचा गुण घेणं महत्वाचं आहे. नुसतं कर फेऱ्या मग काय होणार आहे? त्या देवाला चक्करीत घालतात, आपल्याला काय नाही होणार. म्हणून तालीम पण घेतली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. 1200 सूर्यनमस्कार रोज झाला तो. 1200. आणि तुम्ही म्हणा काय सांगते 1200, आम्हाला 12 पण जमत नाही. आमच्या आपले म्हणतात जाऊ दे 12च आहे म्हणजे. सांगायचा मुद्दा असा की आजही संभाजी भिडे नावाचं जे ग्रस्त आहे सांगलीमध्ये, त्यांची जी काही शिष्यमंडळी आहेत ना, रोज 200-400 सूर्यनमस्कार घालणारी आज माणसं आहेत त्यांची.
त्यांच्याबरोबर बसणारी सगळी मुलं. त्यांच्याकडे सकाळी सकाळी कोणी भेटायला आलं ना तर ते आधी काही बोलत नाही, आणि सूर्यनमस्कार घालायचे म्हणजे जेवढे जमेल तेवढे, आणि मग बोलायचं काय असेल. वय वर्ष 90च्या पार झाले पण तरी सुद्धा ते रायगड चढून गेले हनुमानी आजही. का तर सूर्यनमस्काराचं महात्म्य आहे, लक्षात घ्या. आणि त्या काळात समर्थांनी पाराशरण दोर घालायचे. कशी होती समर्थांची मूर्ती? भव्य रूप अति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, राम नाम स्मरणे मग तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांची 7.5 फूट उंची, चापेपर्यंत सरत नाक, कलारी मुद्रा, कोणी येऊन पटकन काय महाराज काय म्हणताय असं म्हणण्याची ताकद नव्हती, लक्षात घ्या. आणि 1100 सूर्यनमस्कार 1200 सूर्यनमस्कार रोज घालत होते. 1100 पेक्षा जास्त मठ मंदिर उभं केली त्या काळामध्ये. आक्रमण चालू असताना सध्या आपल्याला एक मंदिर बांधायचं होतं, त्याची तेवढी घटामोट चालू होती. किती वर्ष झाली? 75 वर्ष होऊन गेली, तरी आपल्याला ते जमलं नाही, पण आता जमलं. आणि असे हे समर्थ फिरत 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 पूर्ण देशभर फिरून आल्यानंतर पहिला मुक्काम त्यांनी महाबळेश्वरला भगवानच्या ठिकाणी गेले, आणि तिथे त्यांनी पहिला मारुती स्थापन केला. सुरुवातीला मोठं मारुतीचं मंदिर समर्थांच्या काळात. त्यांनी दिनकर म्हणून नावाच्या एका शिष्याला 9-10 वर्षाच्या मुलाला आपला शिष्य बनवलं, पहिला शिष्य. तिथून पुढे वाई वगैरे इकडे येत असताना चित्रा वगैरे असे अनेक मंडळींना त्यांनी अनुभव दिला, अनेक घराणी त्यांनी रामकार्यासाठी जोडली, अनेक शिष्य तयार केले. आणि असे फिरत 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 चाफळला आले. चाफळला 1-2 वर्ष 37 वर्ष त्या ठिकाणी समर्थ राहिले. म्हणजे आयुष्यातला बराचसा काळ त्यांनी तिथे घालवला. आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा परगणा होता त्यावेळेला. आणि चाफळला आल्यानंतर सुद्धा त्यांना रामाचं मंदिर बांधायचं होतं, कुणी देत नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये पण असं होतं, म्हणजे रामाचं काय भाग्य माहित नाही की त्यांना कोणी जागा देणं तयार नाही. पण त्या काळात पंचकृषीच्या मंडळी जागा दिली, पण कुठली जागा दिली? स्मशानभूमीतली जागा दिली. पण समर्थांनी स्वतः कंबर करून तिथे दगड बाजूला केली, साफसफाई केली, शिष्टमंडळांबरोबर घेऊन राम मंदिर उभं केलं. कल्याणाने विचारलं महाराज की काय गावातली लोक आहेत, म्हणजे आपल्याला ही जागा दिली स्मशानात. समर्थ त्याच्यावर म्हणतात की म्हणाले ही जागा फार सुरक्षित आहे. मी सेफ्टी म्हणणार होतो मराठी, पण सुरक्षित आहे का? पण या जागेत येण्यासाठी माणसं मरायला लागतं माणसाला, त्याशिवाय ते येत नाही. एवढी सुरक्षित जागा कोण घेणार? पण आज जाऊन बघा, नंदनवन खुललेलं आहे त्या जागेत. इतकं सुंदर भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि असं कार्य करत 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 समर्थ त्याच ठिकाणी वाईला सुद्धा त्यांचे दिनकर जे शिष्य आहेत त्यांनी लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट पहिली त्या ठिकाणी झाली चाफळ. आणि त्याच्या अनेक भेटी झाल्या, 100 भेटी झालेल्या आहेत. त्यांनी ते लिहून ठेवले त्यांच्या डायरीमध्ये. पण त्यांनी खाली अशी टीप पण लिहिली कंसामध्ये, प्रत्येक भेटीच्या वेळेला मला लांब ठेवण्यात आलं. त्यांचे शिष्य होते पण त्यांना लांब ठेवलं, कारण राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नसतात. राफेलची किंमत काय करायची सगळ्या सर्वसामान्य लोकांना, तुम्हाला मिळाले ना तर आपल्याला आपल्या लाडके बहिणीतून म्हणून दिलेलं असतं की नाही तेवढं. राफेलच्या विमानाची किंमत आपल्याला काय करायचे, लोक त्याच्यावर चर्चा करत बसतात. म्हणून काही काही राजकारणाच्या गोष्टी सगळ्यांना सांगू नये असं त्यांनी सांगितलं, म्हणून त्यांना लांब ठेवण्यात आलं. प्रामाणिक होते. आणि समर्थानुसार तिथे भेट झाली. आणि तिथून पुढे समर्थ फिरत फिरत शहापूर या गावी. एक प्रसंग सांगतो, कशी शिष्यमंडळी तयार केली समर्थांनी. त्या गावामध्ये आले, देवीचं गाव देवीचं मंदिरात उतरलं. कोणाच्या घरी वगैरे जायचं नाही, कोणाच्या घरी नाही, फोन नाही, पत्र नाही, काही नाही. गावात जायचं, तिथे एक ग्रामदेवतेमध्ये थांबायचं, देवळामध्ये. तिथल्या तरुण मंडळीला एकत्र करायचं, त्याला काही उपदेश करायचा, त्यांना व्यायाम करायला सांगायचं आणि पुढच्या गावात जायचं. आणि त्या गावात गेलेले असतानाच त्या ठिकाणी त्या
लांबूनच नमस्कार केला. समर्थांनी फक्त त्या मंदिराकडे एकदा पाहिलं आणि एकच हुंकार दिला. त्या गावात माझ्या लक्षात आलं की इथे मंदिराची झालेली दुरावस्था आहे ना आवडत नाही. त्यातले कुलकर्णी पाटील म्हणाले, सरपंच म्हणाले, महाराज आम्ही काय असेल ते देणगी देतो, आम्ही मंदिर बांधतो. पण समर्थ म्हणाले एकट्याने काही मंदिर बांधायचं नसतं. एकट्याने मंदिर बांधलं मग ते टाटा मंदिर बिर्ला मंदिर होतं, बाकी त्यांना पण पैसेच नाही. सगळ्यांचा सहभाग तिथे असला पाहिजे. म्हणून काय करायचं, गावातली सगळी मंडळी यायला लागली रोज आणि समर्थांची जी भिक्षा केली. मगाशी उल्लेख करताना सांगितलं काही मी पण या भिक्षा फेरीमध्ये 1-2 वेळे 15 वर्ष भजन सांगायचं काम करत होतो, सेवा करत होतो. भिक्षेमध्ये भजन सांगायचं आणि संध्याकाळी बुवांबरोबर हार्मोनियम वाजवायचं. असं 15 वर्ष मी सेवा केली, अजूनही जात असतो. सांगायचा मुद्दा असा आहे की आजही ती परंपरा चालू आहे आणि गावामध्ये भिक्षा मागायची. कशी होती भिक्षा पद्धत समर्थांची? जय जय रघुवीर समर्थ प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे मैत्री राम आधी बलावा सदाचार थोर संमूदेव जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ रघुपती मंदिर उभं राहायचं म्हणजे पूर्वीच्या काळी काय सिमेंट कॉन्क्रीटची मंदिरं नसायची, दगड मातीची मंदिर असायची. गावात लोक म्हणाले आमच्याकडे काही द्यायला प्रत्येकाला धन वगैरे नाहीये, आम्ही येऊन तिथे पाट्या टाकण्याचं काम करतो. सुतार मंडळी म्हणजे आम्ही कड्या उलटे दरवाजे खिडक्या बनवून देतो. पाहता पाहता मंदिर उभं राहिलं आणि समर्थ रोज तिथे पहाटे काकडाआरती, उपासना, व्यायाम सगळं सांगत होते. आणि समर्थ एक दिवस म्हणाले गावातल्या मंदिरात मंदिर तर उभं राहिलंय, पण या मंदिराची कायमची व्यवस्था झाली पाहिजे. नाही तर नुसतं मंदिर बांधायचं आणि पुढे तिथे पूजा अर्चा काही नाही, कार्यक्रम काही नाही, वर्षभर काहीच नाही, काय उपयोग आहे त्याचा? त्या देवकलेचा, त्या मूर्तीच्या देवकलेचा विकास व्हायला पाहिजे असेल तर रोज पूजा झाली पाहिजे, सकाळ संध्याकाळ आरती झाली पाहिजे, नैवेद्य अर्पण झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी आहेत, रंगरंगोटी झाली पाहिजे, उत्सव महोत्सव झाले पाहिजे. तरच त्या मंदिराचं देवत्व प्रकर्षानं जाणवतं, तिथले देवकलांचा विकास होत असतो. म्हणून काय करायचं? म्हणून अमीर उमरावांची जी काही गल्ली होती, ती श्रीमंत मंडळींची जी काही घरं होती, समर्थांनी गावातल्या लोकांची चौकशी केली की अशी मंडळी कुठल्या भागात राहतात, कारण ती मंडळी काही कथा कीर्तनाला येत नाही, त्यांचे कार्यक्रम वेगळे असतात संध्याकाळचे, ते सांगायला नको येतो. मग आपण त्यांच्या दारात जाऊया. म्हणून समर्थ एका घरासमोर गेले, एकटेच गेले. जय जय रघुवीर समर्थ आरोळी दिली, जय जय रघुवीर समर्थ आणि रामाचं नाव घेतलं मात्र. आणि आतमधून बिळातून वाघिणी यावी, नागिणी यावी
आली असा त्या धावत बाई धावत आल्या आणि समर्थांना आडवा तत्व बोलायला लागला. अगला गो तुझिया मुखा, अगला गो तुझिया मुखा, असे अभद्र वदसी काही, असे अभद्र वदसी काही. हे गोकुळ नांदे सुखे, हे गोकुळ नांदे सुखे, का तुझला पावत नाही, का तुझला पावत नाही. अगला गो तुझिया मुखा, असे अभद्र वदसी काही, असे अभद्र वदसी काही. अगला गो तुझिया मुखा, असे अभद्र वदसी काही, असे अभद्र वदसी काही. अरे 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 म्हणाला, माझं एवढं पोकळासारखं घर काढतंय, कशाला माझ्या दारात येऊन रामनाम म्हणतोस म्हणाल. आई नरडीला गप का लावला नाही वगैरे वगैरे अगवा तुझा बोलायला लागल्या. तिला काय वाटलं, रामनाम माझ्या घरात का घेतोय. काय काय लोकांना असं वाटतं की रामनाम कधी घेतात, सगळं झालं बाजून की म्हणा राम राम. काय काय लोकांना असं वाटतं त्याच वेळेला म्हणतात. पण समर्थ समजावून सांगतायत नाही, किती गोड नाम आहे. तुला माहितीये का, मृत्यूची देवता भगवान महादेव आहे आणि त्यांना सुद्धा विषापासून त्रास होत असताना त्यांनी प्रभू रामायणाचं नाव घेतलं. आराम देणारं असं राम नाम आहे. ज्यांना जिथ्याला आराम पाहिजे असेल त्यांनी राम राम म्हणावं. भगवंताबद्दल आपलं मन आकर्षित होत नसेल त्यांनी कृष्ण कृष्ण म्हणावं. आणि भीती वाटत असेल मनाला त्यांनी हरी हरी म्हणावं. आपण तिन्ही म्हणावं रामकृष्ण हरी. लिंबळाचं नाही, कुठलं काय कवी असतं असेल मिळालं नको. पण आपला वारकरी संप्रदायाचा मंत्रच आहे रामकृष्ण हरी नाम. आणि समर्थ समजावून सांगतात नाही, किती गोड नाम आहे. मंगल हे प्रभु नाम जगतिया, मंगल हे प्रभु नाम या नामाने भगवत रे, या नामाने भगवत रे सदा मिळे आराम. जगतिया सदा मिळे आराम, जगतिया मंगल हे प्रभु नाम, जगतिया मंगल हे प्रभु नाम. मंगल हे प्रभु नाम. पण एवढं समजावून सांगितलं पण त्यांनी काय ऐकलं नाही. ऐकलं नाही. त्यांची बडबड बडबड सुरूच राहिली. समर्थ तिथून निघून गेले. पण त्यांनी स्वभाव ओळखला. काय काय माणसांचा असा स्वभाव असतो, करत राहायचं. मग घरात कुत्रे चिडत होत नाही, म्हणजे जाऊ दे आपली माया कसं बडबड करत असतात. पण काय काय माणसांचा असं कटकटा जरी स्वभाव असला ना तरी ते माणसासारखे असतात. वरून टाकीने आणि आतून गोड असतात. मंदिरात कुठे आपण चपला इकडे काढू नका असं गोडीचं सांगत बसतो आपण लोकांना, तर लोक डोक्यावरती चपला ठेवतील आणि येतील आत. इथे खणखणीत आवाज सांगायला, हे चपला इकडे काढायला नाही, तिकडे बाहेर असं जोरात सांगावं लागतं, रागावं लागतं थोडं. म्हणून अशी माणसं प्रेमळ असतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेला त्यांनी श्लोक म्हटला, मरे त्याचा तुझा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुढे जनी लोभरे शोभ जाते, म्हणून जनी मानुला जन्म घेते. जय जय. पण त्याही वेळा तो अनुभव आला. असं का झालं? 2-3दा त्या ठिकाणी गेले तरी त्यांनी काही भिक्षा तर दिली नाहीच. वास्तविक सगळं काय चाललंय गावामध्ये माहिती होतं तरी सुद्धा देण्याची इच्छा नाही झाली. का? त्याचं कारण असं आहे. कोण होते या बाई? काय हे उपनाम जया होता किलो विमामलेदार, जमोनी माया बहुतची सोडी विषयात संसार.
त्या काळामध्ये मामलेदार म्हणजे काय असेल? आता जे कोणी भ्रष्टाचार करतात ना, आपण रोज पेपरमध्ये वाचतो, टीव्हीवरती, शेतीच्या अवजारांमध्ये 3 लाख कोटीचा घोटाळा झालेला आहे, सध्या चालू आहे. यांनी त्याचा अनुभव घ्यावा एवढं त्यांनी त्यावेळेस मिळवलं. त्या काळातच आहेत नाही, आताच्या वेळेस कोणी आपण नाव ऐकली, शेतकऱ्यांचेच पैसे खाल्ले. आदर्श घोटाळा नाव पण काय, आदर्श घोटाळा. असे जे काही घोटाळे करण्याचे आहेत ना, त्यांनी त्यांचा अनुभव घ्यावा एवढं त्यांनी त्या काळामध्ये पैसा जमवला होता. आणि गंमत अशी आहे, शास्त्र असं सांगतं, आपल्याकडे कोणी असं सांगितलं नाही आहे शास्त्रात की गरीब राहू, श्रीमंतच व्हा, पण अश्वमध्यार्था म्हणतात ना, हत्तीवरती बसून निर्वत संपत्ती घरी घेऊन या. आणि अशी समोरच्या दारातून जर संपत्ती आणली ना, म्हणजे लक्ष्मीला आणली, तर ती एकटी येत नाही, ती पतिव्रत आहे. लक्ष्मी पतिव्रत आहे, ती एकटी येणार नाही, ती येताना आपल्या पतीला घेऊन येते बरोबर, म्हणजे भगवान विष्णू. पण ती समोरच्या दारातून आणली तर मागच्या दारातून जर आणण्याचा प्रयत्न केला तर विष्णू येतील का? भगवान विष्णू येणार नाही, त्यामुळे तू जाईल. पण ती पतिव्रत आहे, ती एकटी दिवशी जाईल. मग ती काय करते, आपल्या भावाला बरोबर घेऊन. भाऊ कोण? आपल्याला माहितीये, समुद्र मंथनातून 14 रत्न आली, त्याच्यामध्ये मध नावाचा तिचा भाऊ मस्ती, त्या भावाला बरोबर घेऊन येते. म्हणून वाईट मार्गाने किंवा अन्यायाने आपल्या कष्टाचा नसलेला पैसा जर आपण जबरदस्तीने आणला तर लक्ष्मी येते, पण आपल्या भावाला बरोबर घेऊन येते, म्हणजे मस्ती घरात येते. म्हणजे अशी माणसं फार मस्तवर असतात, बोलायला जाऊ नका, सांगायची काही गरज नाही, पण आपण ओळखतो माणसाला. आम्ही तर फारच ओळखतो. आम्ही 12 गावचं पाणी प्यायला गेलो, कीर्तनकार होतो, कुठे गेलं तर कशी माणसं असतात, काय करतात, तोंडावरती या महाराज म्हणतात, पण आतमध्ये काय असतं ते आम्हालाही कळतं, तुम्हालाही कळतं. बुवा किती वाजता संपणार आहे, तुमच्या मनात काय चाललंय मलाही माहिती, पण मी वेळेस संपणार आहे, त्यावर काळजी करू नका. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आपणही आपल्या मनाने ओळखतो. तसं त्याचं कारण आहे, गरीब राहायला अजिबात सांगितलेलं आहे, पण शास्त्र असं सांगतं, नीट ऐका, अन्यायोपार्जितम वित्तम 10 वर्षांनी तिष्ठती. अन्यायानं जर पैसा कमवला असेल, मिळवला असेल, तर 10 वर्षांनी, म्हणजे 10 वर्ष टिकतो. म्हणजे भारतात 2 निवडणुका, आणि प्राप्ते एकादशी वर्षे 11व्या वर्षी ईडीची धाड पडते. समूहांचे नसते चालले ना तिकडे बीडमध्ये, नोकराच्या नावावरती 5-5 कोटी रुपये. मला काही नावं नाही घ्यायची कोणाची, कारण आंदोलन पुन्हा आपल्याला करावं लागतं. सांगायचा मुद्दा असा आहे की 10 वर्ष वापरतो तो पैसा टिकतो, लक्ष्मी टिकते. 11व्या वर्षी ती निघून जाते, आणि ती एकटी जात नाही, बरोबर असलेले त्यांना लक्ष्मी पण निघून जाते. आणि असं त्या घरामध्ये झालेलं होतं. त्यामुळे कोण महाराज, कुठलं मंदिर आणि काय काही घेणं देणं नव्हतं. कोण आदला तदला बोलते, आणि एक दिवस समर्थ गेले आणि त्या ठिकाणी तिने दान केलं. काय केलं? तिने म्हणे, शेणामातीचं ते पोतेर असतं ना पूर्वीच्या काळी, आता लादी वर्षीमुळे ते काही राहिलं नाही. आता पोतेऱ्यावरती ते कीर्तन करावं लागेल. पोतेर म्हणजे काय? पण आपण जुळी मंडळी आहेत, आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या काळी मातीची सगळी जमिनी असायच्या, शेणामातीचं पोतेर होतं, ती सकाळच्या वेळेला चालवत होती. पण जाता जाता एक मुद्दा सांगतो की बुवा, तुम्ही म्हणताय ते एवढे श्रीमंत होते, एवढा पैसा त्यांच्याकडे होता, एवढी लक्ष्मी त्यांच्याकडे होती, मग ती शेणामातीचं पोतेर ती का घालत होती? त्याच्याकडे काही दाल असेल, लोक साखर काही नाही. अहो, हा दृष्टांत 400 वर्षापूर्वीचा आहे. 400 वर्षापूर्वी घरात किती श्रीमंत असली तरी स्वतःची कामं स्वतः करण्याची पद्धत होती, लक्षात ठेवा. म्हणून तब्येती लोकांच्या खंडणीत असायचं. 100 वर्ष 105 वर्ष माणसं टिकायची. आता 70-80 झालं की संपलं, गेले वाटतं ते बाबा, झोपेतच गेले, कळत नाही. हार्ट अटॅक कोणाला 25 वर्षाच्या मला पण हार्ट अटॅक येतो, कारण तब्येती उत्तम नाही. पण पूर्वीच्या काळी स्वतःची कामं स्वतः करण्याची पद्धत, किती पैसा असतो. आणि तिने ते पोतेर म्हणे समर्थावरती फेकून मारलं, पण आम्ही होतो त्यावेळेला पाहायला, मारलं वगैरे काही नाही, त्यांनी फेकलं, पण समर्थाने ते कॅच आउट केलं.
1200 सूर्यनमस्कार रोज घालत होते, किती ऍक्टिव्ह असतील ते. त्यांना काय लागणार की लगेच बाजूला झालं आणि ते कॅच घेत. आणि समोराने ओळखलं की हिला जणू असं सुचवायचं की माझं अंतःकरण या विषयाला परवडलेलं असावं, जसं एक शेणामातीने परवडलेलं आहे पोत्याला. म्हणून दान झालेलं होतं. कसंही असलं तरी दान झालं होतं. दानाचं पुण्य सांगितलेलंच आहे. कसंही करा तुम्ही, श्रद्धया देयम अश्रद्धया देयम, कसंही तुम्ही दान करा पण त्याचा परिणाम व्हायचा तो होत असतो. लक्षात घ्या, दानाचं पुण्य हे आहेच आहे. आपण कशा पद्धतीने करतोय त्यावरती सगळं अवलंबून असतं. आणि ते कुणाला झालं होतं दान, ज्यांच्यावरती प्रभू रामाची परिपूर्ण कृपा आहे अशांना दान झालं होतं. आणि समर्थांनी त्याचे म्हणे त्याला कळलं नाही, नदीवर येऊन धुतलं, त्याचे काकडे केले. सकाळी रामाला लागतात. आता काय दुकानात गेलं तर 10 रुपयाचं पाऊस लगेच मिळतो. पूर्वीच्या हे काकडे पण मिळायचे अवघड होतं परिस्थिती. त्यांनी त्या कापडाचे काकडे केले आणि रामाला अर्पण करणार. सकाळच्या वेळेला काकडा आरतीला थंडगार वारा सुटलेला, सगळीकडे शांतता आहे. गावातली सगळी मंडळी मंदिरामध्ये आलेली आहे. रोज काकड्याला येत होती. काकडा म्हणजे पहाटे 4 वाजता यायला लागतं मंदिरात. 4 कधी वाजता? दुपारी 4 वाजता, तसेच पहाटेला. काय काय लोक जाणारी असतात. पण आजही भारतीय संप्रदायामध्ये बघा, अनेक मंडळी आषाढी सुरू झाली, कार्तिकी सुरू झाली की काकडा सुरू असतो मंदिरात. तसं मंदिरामध्ये काकडा सुरू आहे रामाचा, देवीचा. काकडा आरती परमात्मया रघुपती जेवी जीवा प्रकाशनी, जेवी जीवा प्रकाश ऐसिंगा मयूरी. ते कोण काकडा वैत होते चिन्मेला, वैत होते चिन्मेला. उदळली जात्मज्योती, उदळली जात्मज्योती ते मिळवूया दिला. ज्यावेळेला ते दान केलं होतं, परिणाम असा झाला, समर्थांनी ते वस्त्र पाण्यामध्ये धुवायला सुरुवात केली. यांच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला लागला. यांच्या अंतःकरणामध्ये बदल व्हायला लागला. त्या विचार करायला लागला की या कोण गोसावी आपल्या दारात 4-5 दिवस येत होता, काय झालं असतं दिलं तर? एवढी घरात संपत्ती आहे, काय दिलं असतं तर काय फरक पडला असता? वास्तविक तिला दुःख होतं एका गोष्टीचं, कारण तिच्या पतीला काक्षांनी अटक केलेली होती. म्हणून ती दुःखी होती. समर्थाने ओळखतो. आणि काय झालं असतं दिलं असतं तर, काय घरात धान्य होतं, काहीतरी दिलं असतं. माहिती आहे गावात मंदिर बांधताय आणि असं वाईट वाटायला लागलं तिला मनात. भगवंताची कृपा आपल्यावरती कधी आहे असं ओळखायचं? काय शास्त्र आहे? कधी आहे? तुम्ही आम्ही सगळे उपासना करतो, मग भगवंताची कृपा आपल्यावर आहे की नाही हे कसं कळायचं? त्याचं काही शास्त्र आहे की नाही? तर त्याचं शास्त्र असं आहे की जब दिसे अपने दोष, म्हणजे आपले दोष ज्यावेळेला आपल्याला दिसायला लागतात ना, कबीराचा दुआ आहे, कृपा भई तब जानिये, कृपा भई तब जानिये जब दिखे अपने दोष. आपले दोष ज्यावेळेला आपल्याला जाणवायला लागतात, खरं आहे बाबा, उगाच आपण असं वागलो, उगाच आपण असं बोललो, असं करायला नको होतं, हे केलं असं बरं झालं असतं, असं जे काही आपल्याला आतमध्ये वाटायला लागतं ना अंतःकरणामध्ये, त्यावेळेला समजायचं की आपल्याला भगवंताची कृपा आहे. आपले दोष ज्यावेळेला आपल्याला जाणवायला लागतात ना, त्यावेळेला भगवंत आपल्यावरती कृपा करतोय. आणि त्या बाईला तसं झालं की माहिती आहे आपल्याकडे इतके वर्ष दान धर्म करण्याची पद्धत आहे, पण मी का नाही दिलं? मुलगा आला कामावरून, त्याला सांगितलं ते महाराज कोण कुठे उतरले, तो मुलगा म्हणा जाऊ द्या उद्या बघ त्यांच्याकडे. तुम्ही त्यांना दर्शन घेतल्याशिवाय मी, त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी काही जेवणार नाही. म्हणून जाऊ दे उद्या बघूया. अशा वेळेला मुलं बाळा पण तशीच असतात. आणि पहाटेच्या वेळेला त्या काकड्याचे स्वर कानावरती यायला लागले आणि त्या बाई धावत वाट दिसत त्या दिशेनं मंदिराकडे निघाल्या. पायामध्ये काटे मोडतात तिकडे लक्ष दिलं, पाय वाटेने धावत निघाल्या आणि समर्थांची काकडावरती चालली आणि संपत आली असताना तिथे मंदिरात आल्या. समर्थांनी लांबूनच पाहिलं, कालच्या पोतेला फास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. पण समर्थ सद्गुरू कुठलेही शिष्याला लगेच जवळ
नमस्कार केला. महाराज चुकलं माझं, क्षमा करा महाराज, महाराज क्षमा करा महाराज. मी स्वतः हार्मोनियम वाजवत असल्यामुळे मला असे पेटीवर कळत नाही. मी लोकांबरोबर छान वाजवायचा प्रयत्न करतो, पण माझ्या कीर्तनाला चांगले सादरीकरण मिळतं असं मला दुःख होतं. पण आज ते कमी झाले. काका इतके उत्तम हार्मोनियम वाजवतात, त्यामुळे मलाही गायला मला वाटते. क्षमा करा महाराज, महाराज. जयंत फडके काका कल्याणवरून सुद्धा हार्मोनियमसाठी सज्ज आणि बैठ झाल्यावर. आणि दुसरीकडे गौरव वैद्य गेल्यापासून आपण ऐकलं उद्यापर्यंत तो आहेच आहे. हे साथीदार म्हणजे आमच्या हात असतो कीर्तनामध्ये. हा म्हणजे हार्मोनियम, हा म्हणजे हार्मोनियम म्हणजे तबला. दोघंही बरोबर नसले की मध्ये तो तबला अशी परिस्थिती असते. क्षमा करा महाराज, महाराज चुकले मुकले शरणी आले, चुकले मुकले शरणी आले. त्यांची चूक त्यांना कळली होती. समर्थाने सांगितले की ठीक आहे, तुम्ही तुमच्या पतींनी सगळ्या कुटुंबाने या. आणि सगळ्यांनी घरातल्यांनी अनुभव घेतला समर्थांचा त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी गोम्याचं मारुती स्थापन केलं. त्या मारुतीची स्थापना झाल्यानंतर त्या मठाचं अधिकारी पद त्यांना दिलं. असा काळे कुटुंब पूर्ण समर्थमय झाले. आणि इतकं मोठं कार्य त्यांनी केलं. सतीबाई शहापूरकर त्यांचं नाव. इतकं मोठं कार्य केलं, समर्थांच्या पहिल्या शिष्याला. आणि असे एक दोन नव्हे 14 असे कीर्तनकार समर्थांनी त्या काळामध्ये घडवलेले आहे. आणि समर्थांचं असंच कार्य सुरू झालं. असं प्रत्येक गावोगावी जाऊन एक एक शिष्य मंडळी तयार करतायत, मठमंदिराची व्यवस्था पूर्ण करतायत. आणि असं हे कार्य सुरू असताना एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचंही कार्य सुरू होतं. हिंदवी स्वराज्याची स्थापना झालेली होती आणि चांगल्या वार्ता कालावधी समर्थांच्या येत होत्या. आणि अशातच समर्थ चाफळला असताना मी म्हटलं सुरुवातीला 37 वर्ष त्या ठिकाणी, पण अनेकदा असं सांगितलेलं आहे की अनेक वेळा त्यांनी देशाटन केलेलं आहे, भारत भ्रमण केलेलं आहे. 5-7 वेळा असं देशाटन केलेलं असं वर्णन केलेलं आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची भेटही झाली. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनीच समर्थांना पत्र पाठवून सांगितलं की आपण काही काळ परळी किल्ल्यावरती म्हणजे आताचा जो सज्जनगड आहे तिथे तुम्ही काही काळ येऊन गेलेला, तर माझी अशी इच्छा आहे की आपण तिथे येऊन राहा. आणि मी गुरुदक्षिणा म्हणून तो तुम्हाला सगळा किल्ला म्हणजे तो परळीचा सज्जनगड तुम्हाला मी देतो आणि आपण तिथे येऊन राहा असं त्यांना सांगितलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीच सांगितलं आणि समर्थही त्या ठिकाणी गेले. उरलेली काही वर्ष सज्जनगडावरती राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याचंही पत्र त्यांना मिळालं. इतका आनंद मनोभूमीने असं जे
कवित्व केलेलं आहे ते काव्य समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून. त्यांचं किती प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक उल्लेख आहेत, अनेक दृष्टांत आहेत आणि याच्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांचं कार्य चालू होतं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देह गडावरती रायगडावरती आपला संपूर्ण जो वटवृक्ष जो हिंदवी स्वराज्याचा तो कोलमडून पडला. ही वार्ता ही समर्थांना कळली आणि समर्थ माता खचले. त्या ठिकाणी सज्जनगडावरती जे शेजगर म्हणून आहे का त्या ठिकाणी समर्थ ध्यानाला बसायचे, तिथेच असायचे आणि ही वार्ता कानावरती आल्यानंतर खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. पण एक मनामध्ये आलं की जे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय, ज्या कामासाठी आपल्याला इथे प्रभू रामायणाने सांगितलं ते कार्य तर आपण सुरू करून दिलेलं आहे, त्याचाही आनंद होता. आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांनी पत्र पाठवलं, त्याचाही उल्लेख आहे. गडावरती जे त्यावेळेचे किल्लेदार काटकर म्हणून जे कोणी होते त्यांना सुद्धा पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलं होतं की गोसावी महाराजांना कफाचा त्रास होतो आहे तर त्यांची व्यवस्था व्यवस्थित करा असं पत्र आलेलं आहे. थंडी त्यांना लागू नये म्हणून सगळ्या गोष्टींची व्यवस्था करा असं पत्र आलेलं ते आज उपलब्ध आहे. आणि पुढे 2 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज निघून गेल्यानंतर पुढे 2 वर्ष समर्थ काही बोलत नव्हते, जास्त कुणाशी काही जास्त बोलत नव्हते, ध्यान अवस्थेमध्ये असायचे, फक्त दूध प्राशन करायचे. आणि काही 1682-83 दरम्यान समर्थ फाल्गुन ही जी नवमी आहे त्या दिवशी त्याच्या अगोदर सर्व शिष्यांना त्यांनी सांगितलं की नवमीला मी माझा देह समर्पण करणार. आणि उद्धव स्वामी महाराजांनी सगळी व्यवस्था केली. सगळ्यांना सगळे जे काही समर्थांच्या जवळची मंडळी होती प्रत्यक्ष त्यावेळेला संभाजी महाराज तिथे आलेले होते असं वर्णन केलेलं आहे. आणि त्या नवमीचा आजचा हा दिवस आपण दरवर्षी दासनवमीच्या दिवशी समर्थांचा निर्वाण सज्जनगडावरती तर मोठा कार्यक्रम असतो. आणि आज जिथे मंदिर आहे तिथे मोठा पूर्वी खड्डा होता आणि समर्थ नवमीच्या दिवशी त्या शेतघरामध्ये बसलेल्या आहेत. त्याच्या काही दिवस आधीच रामांच्या ज्या मूर्ती आज आहेत सज्जनगडावरती त्या तंजावरवरून आलेल्या होत्या. तिथे जे विकोजी राजे होते तिथे त्या समर्थ गेले असताना तिथे त्यांचे त्या राज्यामध्ये जे होणारे असणारे कलाकार होते त्यांनी पाहिलं की आम्ही राममूर्ती तुम्हाला करून देतो. आणि ते आंधळे होते करावं, पण समर्थांनी त्यांना दृष्टी दिली आणि अतिशय उत्तम अशा मूर्ती, नुसती दृष्टी दिली नाही, रामांचं दर्शनही घडवलं. कसे रामाचे माहिती नको का रामाच्या मूर्ती घडवायच्या, म्हणून त्याला दृष्टी दिलेली त्यांनी इतक्या सुबक उत्तम अशा मूर्ती तयार केल्या. पण त्या एकट्याने उचलल्या आणि एक मूर्ती दोघांना उचलावी लागते, इतक्या जड आहेत आजही तुम्ही बघा. आणि त्या म्हणाले विकोजी राजांना आम्ही ते नंतर तुम्हाला पाठवून देतो. आणि काही काळाने ते पाठवले आणि ते पंचमीच्या वेळेला तिथे सज्जनगडावरती आल्या. समर्थांनी स्वतः त्याच्या डोळ्यांवरती असणारं मेट जे होतं ते बाजूला केलं. प्रत्यक्ष समर्थांनी त्यांची पूजा अर्चा केलेली आहे आणि अशा मूर्ती त्या ठिकाणी आहेत. समर्थ त्या शेजारामध्ये बसून नवमीच्या दिवशी अनुदिनी ही नवमी आपण नित्य वंदावे असं सांगितलेलं आहे. आणि समर्थ रामांकडे पाहत आहेत आणि 3 वेळा फक्त समर्थांनी रामांचा गजर केला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम जय जय भूमी समर्थ. आणि आपला देह वर्णन करतात ते शिष्य म्हणले की समर्थांच्या हातून ज्योत जी निघाली की रामांच्या मूर्तीमध्ये जाऊन स्थिर झाली. आणि त्या काळची सगळी समर्थ भक्त मंडळी सांगतात की रामांच्या मूर्ती समर्थांसारख्या दिसतात चेहरा त्यांचा. आणि सगळी शिष्य मंडळी रडायला लागली, सगळे अप्रोच करायला लागले. पण समर्थांनी आधीच सांगितलं
माझी काया आणि वाचा वेदी म्हणाल अंतकरणी परिम्य आहे जगज्जननी दासबोधाच्या माध्यमातून मी अखंड आहे आजही वयात केलेली आहे. जरी मी काया वाचा निघून गेले असेल तर दासबोध तुम्ही वाचा, तुम्ही मी स्वतः तिथे आहे. म्हणून अखंड सगळ्या शिष्टमंडळांनी आक्रोश केला आणि त्या ठिकाणी उद्धव स्वामींनी तिथे अग्नी त्या ठिकाणी दिला असं वर्णन केलेलं आहे. तिथे 3 दिवसांनी तिथे स्वतः स्वयंसिद्ध जी समाधी आपण म्हणतो समर्थांची स्वतः तिथे प्रकट झाले असं वर्णन आहे. आणि त्या समाधीच्या तिथेच मंदिर बांधण्यात आलं आज गाभाऱ्यामध्ये. कल्याण स्वामी त्यांचे पट्ट शिष्य असणारे त्या ठिकाणी नव्हते. त्यांना समर्थांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या डोंगावरच्या मठामध्ये यायचं, तिथे आपलं कार्य करायचं, गडावरती यायचं काही आवश्यकता नाही, गडावरती येऊ नका, माझी आज्ञा असेपर्यंत गडावरती येऊ नका असं सांगितलं होतं. आणि ज्यावेळेला कल्याण स्वामींना हे कळलं समर्थ आपले गेलेले आहेत, तसेच ते रात्रभर प्रवास करून तिथे आले गडावरती. तिसऱ्या दिवशी त्या तिथे त्या खड्ड्यामध्ये तिथे अग्नी दिला होता, तिथे बसले. 3 दिवस अन्न पाणी वर्ज करून तिथे समर्थांसाठी महाराज आहो फोडला. आणि परिणाम समर्थांनी त्या ठिकाणी कल्याण स्वामींना तेज स्वरूपामध्ये दर्शन दिलं, जवळ घेतलं. कल्याण स्वामी म्हणतात की मी चुकलो महाराज, तुम्ही मला सांगितलं होतं, आज्ञा केली होती की मी तुम्ही आज्ञा केल्याशिवाय मी इथे येणार नाही, पण मी आज आलोय, माझी चूक झाली. आणि दुसरी चूक मोठी अशी झाली की मी तुम्हाला गेलेले असताना पुन्हा प्रकट होण्यासाठी त्रास दिलाय, पुन्हा मी गडावरती येणार नाही. आणि म्हणून समर्थांनी त्यांना कडकडून मिठी मारली आणि मी म्हणाले इथंच आहे, कधी पण आठवण कर मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगितलं. आणि कल्याण स्वामी निघून गेले. आजही दासनगरीच्या उत्सवाला कल्याण स्वामींची पालखी येते पादुकांची, पादुकावरती गडावरती जातात, पण ते जे अधिकारी आहेत कल्याण स्वामींचे उत्तराधिकारी, ती मंडळी गडावरती येत नाही, ते परळीच्या प्रदक्षिणात मारतात आणि निघून जातात, फक्त पादुकावरती येतात. आजही ती परंपरा इतके वर्षाची चालू आहे. आणि नंतर त्या अस्थी घेऊन समर्थांच्या आता काशीमध्ये विसर्जन करायच्या गंगेमध्ये म्हणून घेऊन गेले. पण कल्याण स्वामींनी आपल्या शिष्य केशव स्वामींना सांगितलं उमरलचे मठपती की ह्या समर्थांच्या अस्थी तुम्ही गंगेमध्ये समर्पण करायच्या, पण मी सांगेन तेव्हा करायचं. तोपर्यंत काय करायचं, साफळला घेऊन गेले आणि साफळला तुळशी वृंदावनामध्ये तिथेच एक खड्डा करून तिथे त्या अस्थी ठेवण्यात आल्या. केशव स्वामी दरवर्षी विचारायचे कल्याण स्वामींना, ते त्यांचे गुरु, की कधी यायचं, कधी जायचं गंगेला. कल्याण स्वामी म्हणायचे यावर्षी नको, जाऊ नंतर, पुढच्या वर्षी जाऊ, असं करत 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 1-2 वेळेस 36-37 वर्ष त्या ठिकाणी अस्थी होत्या. आणि शेवटी केशव स्वामींनी विचार केला की इतके वर्ष कोणी अस्थी असं ठेवतात का, विसर्जन करायला पाहिजे. म्हणून त्यांनी ते तुळशी वृंदावन बाजूला केलं, पुन्हा रोज होती तशी व्यवस्था केली. आणि त्या अस्थीचा कलश घेऊन म्हणजे पंचमीला आपले पौर्णिमा असते ना, गुरुपौर्णिमा, त्याच्या 2 दिवस अगोदर त्या अस्थी काढण्यात आल्या तिथनं. आणि आता गंगेला विसर्जन करायचं, पण जायच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी कल्याण स्वामींना दर्शन करायचं आणि मग पुढे जायचं, त्यांना सांगायचं असं त्यांनी ठरवलं. आणि त्या अस्थीचा आपल्यावरून डोंगावर घेऊन आले 2 दिवसांनी तिथे. तर तिथे आलेलं असताना कळलं की कल्याण स्वामी 2 दिवसापूर्वीच निर्माण झालेला त्यांच्याही अस्तित्वाचा कलश तयार होता. म्हणजे गुरुंचं आणि शिष्याचं किती प्रेम असतं. 37 वर्षांनी त्यांनी स्वतःहून तिथं अस्थी घेऊन आले आणि ते कल्याण स्वामीच्या पण अस्थी तयार, आणि दोन्हीही अस्थी घेऊन केशव स्वामी काशीला गेले आणि तिथे गंगेमध्ये अर्पण केल्या. दोन्हीही अस्थी विसर्जन केल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी एका ठिकाणी आल्या. म्हणजे मृत्यूनंतरही गेल्यानंतरही आपले सद्गुरू आपल्याला सोडत नाही. म्हणून रामदासचे आणि हे वाया जाईल असे न घडेल कदापि असे समर्थ म्हणतात, ते यांच्या बाबतीत सिद्ध झाले. म्हणून अशाच दासांचा अभिमान सद्गुरू आपले भगवंत बाळगत असतात. म्हणून असे अनेक जोड्या आहेत गुरु शिष्यांच्या की त्यांनी आपलं दासत्व सिद्ध केलेलं, आपलं गुरुत्व सिद्ध केलेलं आहे. मग अशातच एक समर्थ तुमच्या आमच्या उपास्य दैवत आहे. आपण त्यांना प्रार्थना करूया दासमीच्या दिवशी आणि झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करूया. असं दास्य तुम्हाला मला जमलं
तर नक्कीच भगवंत आपल्यावरती कृपा करतो, आपल्या हातूनही मोठमोठी कार्य करून घेत असतो. म्हणून उद्धव चिंतन स्वामी महाराज म्हणतात, अशा दासाचा अभिमान भगवंत बाळगत असतो. झालेली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. झालेली कीर्तन सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करूया. झाले कीर्तन श्रवण करा, झाले श्री आनंदी जगरा, कीर्तनाची मानवा करताई, नाम श्री पदमा होय होय, हे तुझ्या समाज संतराची अवघे भाव वाणा झाले कीर्तन श्रवण गोड करा, जय जय उद्या या ठिकाणी बरोबर 5 वाजता कीर्तन आहे. नम्रता निमकर आपण सगळ्यांनी आवडून घ्या. अजून 2-2 आपल्या शोधाने घेऊन या. आज कोणी गडबडीत असतील, उद्या रविवार सुट्टी आहे, अजून मोठ्या संख्येने याची प्रार्थना करतो. आरती करूया. समर्थांच्या